सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 कटेवरी ठेवणिया कटेवरी ठेवणिया कटेवरी ठेवणिया सिंहार गळा कासे पितांबर सिंहार गळा कासे पितांबर सिंहार गळा कासे पितांबर सिंहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर एक ध्यान आवडे निरंतर एक ध्यान आवडे निरंतर एक ध्यान मकर कुंडले गणपती प्रवणे मकर कुंडले गणपती प्रवणे मकर कुंडले गणपती प्रवणे कंठे गणपती विराजिता कंठे गणपती विराजिता सिंहार गळा कासे पितांबर सिंहार गळा कासे पितांबर सिंहार गळा कासे पितांबर सिंहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर एक ध्यान आवडे निरंतर एक ध्यान तू का म्हणे माझे दुःख म्हणे माझे सर्व सुख तू का म्हणे माझे दुःख म्हणे माझे सर्व सुख तू का म्हणे माझे दुःख म्हणे माझे सर्व सुख तू का म्हणे माझे दुःख म्हणे माझे सर्व सुख तू का म्हणे माझे दुःख म्हणे माझे सर्व सुख तू का म्हणे दुःख म्हणे माझे
विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव पिंड पदावरी 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 दिला बोलिया गाणी दिला बोलिया गाणी माझे झाले माझे झाले दिला बोलिया गाणी दिला बोलिया गाणी
पिंड पदावरी पिंड पदावरी दिला फुले माझे झाले गयावर जाणा पिटले पितरांचे ऋण गेले करुणांतर बोंब मारले हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे
माझे झाले गयावर जाण फिटले पितरांचे ऋण विठ्ठल समाचरण सरोजम संद्रनीला भुजाभा जगणनी तपानी वंदन वंदनानाम तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रा सदधवलहासं विठ्ठलं पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा श्री गुरुंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर Hello,
पुरभावी मंगल भावण अमंगल हारी द्रवौ दशरथा गिरिविहारी जग मंगल राम के राम दीनो पुटियाला धर्म के राम जग चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे राम जी को लाना लखन जी को लाना 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 राणा सब परिवार पधारो हरि के तड़पे चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे चले आओ जी पवन कुमार पधारो हरि चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के तड़पे जोरदार टाळ्या यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायन विरह कातराजुः पुत्रेति तन्मयातरुभिणेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः पिंडपदावरी दिला फुलेकरी माझे झाले गयावर जाण पिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य संत मान्य ईश्वर मान्य जगतांचे गुरु चराचरांचे गुरु स्वराज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी कधी केला नाही परमार्थाचा आळस तेच वंदने जगद्गुरु तुकोबरा झाले वारकरी संप्रदायाचे कलश कलशस्थानी शोभणारे जगत वंदने पूजने जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सेवेकरिता निवडलेला अभंग असून कीर्तनाचं निमित्त असं आहे की वर्षश्राद्धानिमित्त या ठिकाणी आपले असणारे खरुखार विढाला विढाला थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. कैलासवासी या ठिकाणी रतन दगडू किरदार या ठिकाणी आपल्यातून हे निघून गेलेले आहेत. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी हे करायचं असतं.
कारण का प्रत्येक जीव असणारा खरोखर जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे उपजेते नासी नासिले पुनरपी दिशे ही घटिक यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आला तो एक दिवस मरणार आहे. आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस वेळ ते पाळी येणारच आहे. एक ना एक दिवस आपल्याला बारी द्यायचीच आहे. एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे. जीवनामध्ये 3 सोहळे असतात, जन्म सोहळा, मृत्यू सोहळा आणि लग्न सोहळा. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी जन्म सोहळा पण चांगल्या पद्धतीने सादर करतो. मृत्यू सोहळा सुद्धा त्या ठिकाणी तो करावाच लागतो. कारण कोरोनामध्ये मृत्यू सोहळा सुद्धा करता आला नाही. बाप मेला तर लेकाला जाता आलं नाही, लेक मेला तर बापाला जाता आलं नाही, नवरा मेला तर बायकोला जाता आलं नाही, बायको मेली तर नवऱ्याला जाता आलं नाही, सून मेली तर सासूला जाता आलं नाही, सासू मेली तर सुनाला जाता आलं नाही. अशा सासी असताना वेळ आली होती. तुका म्हणे पापी येती रोगाची आरोग्य. अशा पद्धतीने कोरोना सारखा रोग आपल्या या ठिकाणी भारत देशावरती आलेला होता आणि म्हणून अशा पद्धतीने मृत्यू सोहळा आपल्याला सादर करता आला नाही. काही लोकांना जे गेले त्यांना बरं का. हा तुम्हाला आम्हाला म्हणजे हे बोनस दिलेला आयुष्य आहे का नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे. दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय अत्यंत वाईट वाटते, दुःख वाटत आहे. अचानक आपल्याला सोडून गेले. आपले या ठिकाणी कैलासवासी रतन दगडू गिरदार हे आपल्याकडे निघून गेले. शोकांतिक दुःखांतिक या ठिकाणी चिरंजीव तुकाराम रतन गिरदार, या चिरंजीव योगेश रतन गिरदार असे त्यांचे सुपुत्र आहे. त्यांची असणारी खरोखर पत्नी विठाबाई. अशा पद्धतीने खरोखर हा परिवार गोड असा परिवार होता आणि याच्यातून सोडून मात्र खरोखर या परिवाराला सोडून गेलेले आपल्या रतन दगडू गिरदार यांना प्रथमच आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते. त्यांना ईश्वराने त्यांना मात्र खरोखर त्यांच्या चरणापाशी जागा द्यावी हीच असणारी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करते. कारण का महाराज सांगतात जिंदगीचा भरोसा नाही, क्या भरोसा ही इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, श्वास रुक जाए चलते जिंदगी एक किराए का घरे, जिंदगी एक किराए का घरे, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घरे, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किरायाचं घर आहे, भाड्याचं घर आणि खाली कर. तसं हा देह आपला पंचमहाभूताचा देह आहे महाराज. एक ना एक दिवस आपल्याला काय करावं लागतंय, हे खाली करावं लागतंय. चल म्हणलं की जावं लागतंय. तुम्ही जर म्हणल्या ना
आका नाही माझा लाडका नातू त्याचे पप्पी घेऊन येऊन द्या, तुम्हाला 50 करोड रुपये देतो. तरी म्हणतो नाही तुझी वेळ संपलेली आहे. चला, ज्याची वेळ संपली त्याला वेळ 1 मिनिट सुद्धा परत नाही. म्हणून महाराज सांगतात जिंदगी एक किराए का घर है, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते रहे किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. महाराज सांगतात जिंदगीचा भरोसा नाही, श्वास रुक जाए चलते चलते क्षमा बुझ जाए, चलते चलते रंग निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगीचा भरोसा नाही, क्षणभंगुर जायला कळता, ग्रास गिळी संताना याती, ताटातला घास ताटात, हातातला घास हातात आणि तोंडातला घास तोंडात घेण्या इतकी सुद्धा आपली सत्ता नाही. म्हणून महाराज सांगतात काही नाही, सगळं देवाच्या हातात आहे. महाराज सांगतात माऊली ज्ञानोबराय सांगतात म्या बोले विला वेद बोले, म्या चालविल्या सुरे चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालता. सगळं देवाच्या हातात आहे. माता भगिनींना कशाला भांडायचंय, कशाला सासू नाही भांडणं करायचे, कशाला सासर जावानी भांडणं करायचे, कशाला भाऊ भावानी भांडणं करायचे, कशाला बांधाचा बांधू एकमेकाचा कोरायचा आहे. काय काय नाही, मला सगळं सोडून जायचं. तुको कराय सांगतात अलंकी माझी घरी किती ती आई का सांग तशी, सांख्या जशी तशी, 5 लक्ष घरी पाषाणाचे जेते, 7 लक्ष तिथे भेटी बंदी, कोटी घरी जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी तुका म्हणे ज्याची, संपदा एवढी संगती केवढी गेली नाही. मावशी तुमच्यात नेतात का संग काय सांगा, देतात का गठोडे बांधून नाही. म्हणून संघा ते केवढी गेली नाही. न्यायचं म्हटलं तरी नेहता येत नाही, किती गठुड बांधून ठेवलं तरी त्याचा फायदा होत नाही. इथंच राहतं. मग तुम्ही म्हणाल संघ जाणार कोणचं धन आहे, संघ काय न्यायचं परमार्थ महाधन. हे उपाय लाभाचे तार व्यारणी इंद्रिय नसावी वासर निद्रा भोवाशना. महाराज सांगतात या ठिकाणी सगळे इथंच ठेवायचंय. फक्त परमार्थ रूपी महाधन, जेवढं नामस्मरण तुम्ही कराल तेवढं तुमच्या संग येईल, जेवढं विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल तेवढं तुमच्या संग येईल, जेवढं रामकृष्ण हरी म्हणाल तेवढं तुमच्या संग येईल. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी उठता बसता म्हणायचं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भोश्रम, सुख होईल दुःखाचे. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय उठायचे तेवढा झाला, उठले की राम राम, झोपले की राम राम, उठले की राम राम, बसले की राम राम. नाही का आम्हाला गुरु सांभाळायचे, पोरं सांभाळायचे, सासू सांभाळायचे, राम सांभाळायचं, घर सांभाळायचं, दार सांभाळायचं, सगळं सांभाळायचं. एका घरी आम्ही चहा प्यायला गेलो, रात्री हक्का जालनाला कीर्तनाला गेलतो. तिथं चहा प्यायला गेलो. मग ती माऊली म्हणली माई साहेब बघा ना काय काय सांभाळा, तुमच्या भावाला काहीतरी सांगा का, मी गाय सांभाळू का, गुरु सांभाळू का, कोंबडे सांभाळू का, पैसे सांभाळू का, घर सांभाळू का, दार सांभाळू का, पोरं सांभाळू का, बाप सांभाळू का, आई सांभाळू का, याला सांभाळू. ते म्हणला माई साहेब तुमच्या पुढे हात जोडतो, तिला म्हणा तुझं थोबट सांभाळ का, आई सांभाळू नको. अशा पद्धतीने या ठिकाणी मला सांगतात काही नाही. राम संसाराचा धंदा
संसाराचा धंदा जन्मावर गेला. संसार कधी संपलाय का? सगळ्याला माग सारले. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही त्याचा झाला. तरी आपल्याला गुण नाही आला. तरी संसार संसार सार म्हणजे काय? सगळ्याला सार येतो माग. त्याचं तोंड पुढंच आहे, है का नाही? त्याला म्हणतात संसार. संसार दुःख मूळ चहुकडे विश्रांती नाही कोठे. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया को नहीं रे. अरे संसार संसार जसे बशीचे घर बसी बशी जाग्यावर कपहिंडे दादा. बशी जाग्यावर आहे बाबा, काय टेन्शन नाही. हा पण कपाला ह्याचा फोन आला त्याचे पैसे द्यायचे, याचा फोन आला गायचे पैसे द्यायचे, त्याचा फोन आला हिरीवाल्याचे पैसे द्यायचे, आमक्याचे पैसे द्यायचे, तमक्याचं द्यायचं, आमक्याचं मिटवायचं वगैरे वगैरे वगैरे. हा बशीला म्हणलं ना कपड्याची वाढ लय कर्ज आहे ते नाही. मग तुम्हाला तर अक्कलच नाही. मी मागच म्हणलं होतं तुम्हाला नको हिर खांदायला, नको गाय घ्यायला, नको बोर घ्यायला, ऐका. हा मग आता काय करायचं? ती म्हणती मला काही घेणं देणं नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. बसी बशी जाग्यावर कप हिंडे दारू. कपाला सुट्टी नाही, चिर करा नाही तर फिर करा, हे का नाही? हा म्हणून अशा पद्धतीने संसार दुःखामुळे. चला मला सांगायचंय काय? मग मला सांगतात या संसारामध्ये आपण जन्माला आलो. संसार संसार म्हणजे काय? जन्म आणि मरण हेच संसार आहे. अवघाची संसार सुखाचा करी आनंदी विनयती लोक ज्ञानोपरा म्हणतात. मग काय त्याच्यासाठी काय करायचं? तर हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची ऋण कोण करी. तुम्ही म्हणाला आम्हाला तसलं नाही पाहिजे. मग कसलं येतं? हा आमचे गुरुवारी त्या ठिकाणी पाराशर शास्त्री सांगत असते, भागवताचार्य वृंदावनचे महाराज. हा ते म्हटले एका ठिकाणी आम्ही गेलो म्हटले भागवत कथेला असताना, आणि एक आजीबाईला 4 लेक होते. 4 किती? 4, है का नाही? 4 लेक होते आणि 4 लेक सगळे येऊन माझ्यापाशी रडू लागले. म्हणे माझ्या बापानं आईनं कधी नामस्मरण केलं नाही. सगळं आमच्यासाठी खरं कष्ट कर, रक्ताचं पाणी कड, हाडाची काढ कर. एवढं कष्ट केलं, आम्हाला शिकवलं, वाढवलं, घडवलं. आम्ही मोठे झालो. कोणी प्राध्यापक, कोणी मास्तर, कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर असे आम्ही झालो. पण आता एकच दुःख आमच्या पुढे की आमच्या आईने कधी आयुष्यात नामस्मरण केलं नाही. म्हणून आमच्या आईने नामस्मरण करावं, याच्यासाठी काहीतरी करा. महाराज म्हटले काही टेन्शन घेऊ नका, हा मी सांगतो म्हटले नामस्मरण करायला. आईसाहेबाला आईसाहेबाच्या पुढे गेले आणि बसले. म्हटले आईसाहेब म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हा ते आजी म्हटले बाबा आम्हाला तसलं येत नाही. काय म्हणली? मला तसलं येत नाही. हा नाही म्हटले राम तरी म्हणा की. नाही नाही तसलं येत नाही. हा मग त्याच्यापेक्षा असताना महाराजांबरोबर एक शिष्य आला होता. तो म्हणला महाराज जरा तुम्ही मागे सारखा, मी पुढे सरकतो म्हटला. हा मग त्या आजीला म्हणले आजी तुम्हाला कसलं येत नाही? मग त्यांना वाटलं आजी म्हणे तुम्ही राम म्हणतात ते मला येत नाही, म्हणजे चुकून का होईना राम त्यांच्या तोंडातून जाईल. हा ती म्हटले तुम्हाला कसलं येत नाही? हा मग ती म्हटले ती नाही ती बाबा म्हणतात ना की तसलं येत नाही. ती चुकून सुद्धा राम म्हणली नाही. हा म्हणजे सगळं बोलती फक्त राम म्हणत नाही. म्हणून याच्यासाठी सुद्धा बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा. ती ती पुण्याचा पुढे तरी ती बहुत जन्मी जोडी. नाम तुझे वाचे तुडी समागम गडे संताचा. या संताची दिनी कल्पतरुणी दुनी परिसा परिसा गदनी चिंतामणी ठिंगडा. जन्मजन्मीचं पुण्य लागतं. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले.
जन्मी आम्ही जन्मजन्मीचं पुण्य लागतं तेव्हा नाम मुखाला येत असतं विठ्ठला विठ्ठला हा, चला पिंड पदावरी दिला पुल्या करी माझे झाले गयावर जण पिटले पितरांचे ऋण. महाराज सांगतात काही लोक काशीला अयोध्येला मथुरेला वृंदावनला गयेला चालले होते, लाखो लोक चालले होते. तुकाराम महाराज पंढरपूरला चालले होते. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. तुमचा तुम्ही नैवेद्य निवांत दाखवून या, टेन्शन घेऊ नका. ज्याला जायचे त्यांनी जा, ज्यांना बसायचे त्यांनी बसा. हा 12:30ला बरोबर कीर्तन आपलं जे विठ्ठल होईल, टेन्शन घ्यायचं नाही. मग या ठिकाणी जरी निवेद दाखवायला गेला तर लक्ष माझ्याकडे ठेवा. हा विढाला काही मोजके मोजकेच सगळ्याचं काही थोडं नाही ते रतन काही खाणार नाही तर इथून निवेद दाखवणार मी त्यांना. विढाला कुठं आलं आपलं बघा तुमचं तुम्हीच म्हणा तुम्हाला कशाला लावले. हजारो माणसं काशीला अयोध्येला गयेला प्रयागला चालले होते आणि तुकाराम महाराज माझे कुठं चालले होते विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला महाराज गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळे घेऊन पंढरपूरला चालले. काही लोक इकडे काशी अयोध्ये गयेला चालले. हा अशा पद्धतीने त्या ठिकाणी चाललेले असताना तुकाराम महाराजाचं दर्शन घेतलं सगळ्या वारकऱ्यांनी यात्रेकरूंनी. म्हटले श्री संताची माथा चरणामध्ये साष्टांग करी दंडवत साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं तुकाराम महाराज चला की गयाला काशीला अयोध्येला मथुरेला गोकुळला. तुकाराम महाराज म्हटले माझी खूप इच्छा आहे याची. हा मी सध्या येणार नाही, माझी पंढरपूरची वारी झाली का मग मी माझा एकटाच जाईन एकटाच जाऊन येईल म्हटले. हा मग त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हटले पण थांबा म्हटले थांबा 5 मिनिटं थांबा. सगळे यात्रेकरू अन्नात 5 मिनिटं थांबवले, सगळ्याला नमस्कार केला आणि त्या ठिकाणी पत्र लिहिले 20 पत्रास कारण की तीर्थरूप गया माता आज या ठिकाणी काशी विशेश्वर भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येवासी त्यांना माझा कोटी कोटी नमन असं म्हणून एक पत्र लिहिलं. पत्र लिहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते पत्र दिलं त्या यात्रेकरूकडे आणि यात्रेकरूला सांगितलं गया माताला माझा निरोप पोहोचा. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने पत्र लिहिल्याच्या नंतर हे वारकरी यात्रेकरू तिथे गेले. गया मातेकडे तुकोबरायांचं पत्र दिलं आणि सांगितलं तुकोबरायांनी तुम्हाला नमस्कार सांगितलेला आहे. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं अभंगाचं प्रथम चरण. पिंड पदावरी पिंड पदावरी त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे. माझे झाले गयावर जण पिटले पितरांचे ऋण. कुठलीही गोष्ट मनातून असलं पाहिजे. महाराज सांगतात तुम्ही गयेला गेला तर तुमचं चित्त जर घरी असेल तर जाऊन सुद्धा उपयोग होणार नाही. तुकोबराय मनाने त्यांचं पिंड त्यांनी समर्पित केलं. पिंड पदावरी. पदावरी म्हणजे काय तर तिथं विष्णू पद आहेत.
कारण विष्णुपद कशामुळे ते गयासुराने त्या ठिकाणी यज्ञ केलेला होता आणि गयासुराने त्या ठिकाणी खरोखर गयासूर एवढा असुर मोठा होता तो, परंतु त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्याच्या मस्तकावरती पाय ठेवलेला होता, पद ठेवलेलं होतं. त्याच पादुकाची त्याच पदाची पूजा आज होते. म्हणून त्या विष्णू पदावरती माझं 3.5 हाताचं हे पिंड मी माझ्या हाताने समर्पित करतो असं तुकाराम महाराज म्हणतात. लक्ष आहे ना, हा असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून पिंड पदावरी दिला आपुलिया करी, त्या विष्णू पदावरती माझं 3.5 हाताचं पिंड माझ्या हाताने माझ्या कराने मी समर्पित करतो. दिला आपुलिया करी, हा दिला आपुलिया करी. मग काय झालं तर माझे झाले गयावचन अभंगाचं दुसरं चरण. माझे झाले गयावचन, माझे झाले गयावचन. पिंड समर्पित केला आणि त्या ठिकाणी माझ्या पितराच्या ऋणातून पितृऋणातून मी मुक्त झालो. मातृऋण, पितृऋण, देवऋण, ऋषी ऋण 4 प्रकारचे ऋण असतात बघा. ऋषी ऋण याच्यातून मुक्त होण्यासाठी ऋषींची सेवा करावी लागते. महाराज सांगतात देव ऋणातून मुक्त होण्यासाठी देवाचं नामस्मरण करावं लागतं. देवे दिला देही भजना गोमटा तोय झाला फाटा बाधिकेचा, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीने चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे जोया भिवरीच्या तिरी कट धरून या करी पावले समाची साजरी अंतरी धरुणी राहीन. महाराज सांगतात अशा पद्धतीने त्याचं नामस्मरण करायचं. पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करायचं. महाराज सांगतात आपण गेल्याच्या नंतर मेल्याच्या नंतर आपल्या पितरासाठी त्या ठिकाणी आपण काय करतो तर अंतविधी करतो, नंतर सावड्याचा कार्यक्रम करतो, नंतर दशक्रिया विधी करतो, पिंडदान करतो, नंतर 13वा करतो, त्या ठिकाणी खांदेकरी जीव घालतो, 14वा करतो, गंगा पूजन करतो आणि त्या ठिकाणी महिन्याची असरी एक असर मास म्हणून असतो, काही काही घालतात लोक. आता आपल्या असरी वैकुंठवासी त्या विभीषण महाराज म्हणून एक मुलगा होता. आषाढी वारीला ते महाराज असताना खरोखर अचानकच त्यांना अटॅक आला. गोड होतं, लेकरू वाजवत होतं, तर त्या ठिकाणी खरोखर ते आपल्यातून निघून गेलं आणि त्यांचा मास म्हणजे महिन्याला कीर्तन करतात ते लोक. अशा पद्धतीने आपल्या आळंदी दिंडीमध्ये आले 1-2 वर्ष, पंढरपूरच्या दिंडीमध्ये आले, म्हणून त्यांच्या सुद्धा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात कधी कोणाला जावं लागेल हे सांगता येत नाही, म्हणून सांगून गेलो आपण की क्या भरोसा आहे जिंदगी का. अशा पद्धतीने कुणी मास महिना घालतं, कुणी पुण्यतिथी वर्षाला घालतं, वर्षातून एकदा. कारण देवाची असती जयंती, तुमचं आमचं असतं वर्ष श्राद्ध आणि संतांची असते पुण्यतिथी, आणि तुमचं आमचं घातलं तरी ती असतरी तिथीला पुण्य करण्याची ताकद संतांमध्ये आहे, म्हणून त्या पुण्यवान स्थितीला पुण्यतिथी असं म्हणतात. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी जरी आपण आपल्या पितरांची पूर्वजांची पुण्यतिथी घातली तरी चांगलंच असतं. कशासाठी तर पितृऋणातून मुक्त होण्यासाठी. तुम्ही म्हणाल आम्ही पितर घालतो की पितर घातलं ते चांगलंच आहे, अन्नदान केलेलं चांगलं आहे. कारण आपण काय करतो पाव 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 म्हणतो, त्यांच्या नावानं आपण नैवेद्य समर्पित करतो. काय काय लोक म्हणतात काय पाव पाव जिता पण नाही गोडी मेल्या उडी होत जिता पाजला का चहा घातलं का जीव, इकडे खडा 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 भाषा वाजायच्या म्हातारी तिकडे चहा 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 करून मारली तरी तुम्ही चहा दिला नाही. आता काय बालाजीचा भेट घालता गुलाबजामू घालता. महाराज जिवंतपणे सुद्धा सेवा करा. आणि तुम्ही म्हणाल मेल्यावर काय करायचं, तर मेल्यावर सुद्धा हा विधी करावाच लागतो. मग मेल्यावर काय ते पोहोच होतं का ते आत्म्याला, तर नक्की होतं. कारण का मी सांगत नाही तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात बघा, यांती रे वृत्तांदिवान पितृण्यांती पितृवृत्ताः भूतानि यांती भूतेजा यांती
स्वाद प्राप्त होतो. आज तुम्ही म्हणाल या ठिकाणी आपल्यातून असणारे खरं कैलासवासी रतन भाऊ आपल्यातून निघून गेले, मग त्यांच्या नावाने हे कीर्तन आहे, मग हे पुण्य त्यांना जाईल का? हे नक्की त्यांना जाणार आहे का? यांती देवृतांदेवान पितृन्यांती पितृवृतः भूतानि यांती भूतेजा यांती मृत्युजनोपिमा. ज्यांच्या नावाने तुम्ही हे समर्पित कराल त्याचं हे पुण्य त्यांना तिथपर्यंत पोहोचवणार. तुम्ही जर या ठिकाणी सर्वांनी मिळून आपण त्या ठिकाणी हे पुण्य त्यांना समर्पित केलं तर त्यांना जर त्यांच्या तिथं काही अडचणी असतील तर त्या मुक्त होऊन असताना त्यांना देवाच्या चरणापाशी जागा भेटेल एवढी नामस्मरणाची ताकद असते. म्हणजे वर्ष श्राद्ध म्हणजेच हा मुक्त दिवस आहे. बघा, मुक्त दिवस म्हणजे काय? तुम्ही म्हणाला असं कसा मुक्त दिवस म्हणजे काय असतो? तर वर्षभरामध्ये आपल्या जीवनभरातल्या पाप पुण्याचा लेखाजोखा होतो, म्हणजे हिशोब होत असतं बरं का. आपण कोणाच्या कानामध्ये काय, कोणाचे कान भरले, कोणाच्या कानात खोटं सांगितलं, कोणाच्या कानात खरं सांगितलं, कोणाची निंदा केली, कोणाची नाही केली, कोणाचे वांगी चोरले, कोणाच्या मिरच्या चोरल्या, कोणाचे बाण चोरले, कोणाच्या मटकी चोरले, कोणाचं काय चोरलं, 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 हे चित्रगुप्तामध्ये सगळं लिहिलेलं असतं. म्हणून कुणाच्या घरामध्ये कधी भांडण लावायचे नाही बरं का. गुचडाच्या जन्माला जात असतं. लक्षात ठेवा, लय अवघड असतं हे शास्त्र. म्हणून त्या ठिकाणी मला सांगतात कान कोणाचे कधी भरायचे नाही. कान भरणाराचे लय अवघड आहे. तुम्ही म्हणतात त्याने कान भरले मग काय होतं? वाटवळ होते सगळं. बघा तुम्ही इतिहासामध्ये काय घडलेलं आहे का नाही? अरे दुर्योधनाचे कान शिकून भरले तर महाभारत झालं. सगळे 100ची 100 असताना त्या ठिकाणी धृतराष्ट्राचे पूर गमवावं लागले, गेले रणांगणामध्ये. कान भरणाऱ्याचं लई अवघड आहे. कधी कुणाचं ऐकायचं नाही. मी म्हणते चांगलं ऐकू नका, वाईट ऐकू नका. घराचं वाटुळ होतं. बाप लेकाला सांभाळत नाही, लेक बापाला सांभाळत नाही. कान भरणाऱ्याचं काय जात आहे? पण ज्याने असताना जीव लावलेला आहे ना, अरे आपल्या लेकराला त्यांच्यातून मुक्त दूर व्हायचं म्हणल्यावर किती जळत अंतकरण ज्यांची त्यालाच माहिती आहे. म्हणून बापातून एक जर वेगळा निघायचा म्हटलं तर त्या आई बापाचं अंतकरण किती जळत असत हे लक्षात घ्या. म्हणून कधी कोणाचे कान भरले नाही पाहिजे. त्यासाठी महाभारत घडत असतं आणि इतिहास आहे आपल्या समोर, याच्यात काही खोटं नाही. महाराज सांगतात त्या ठिकाणी कैकेयीचे कान मंत्र्याने भरले तर प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. तापस विशेष 14 वर्ष राम वनवासी. महाराज सांगतात 14 वर्षाचा वनवास घडला रामाला. कान भरणारे सोपे नसतात. म्हणून महाराज सांगतात हे माणसं म्हणतात ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. ऐकायचंच कशाला मरायला? इकडे काम धंदा सोडायचं, सगळं सोडायचं आणि तिथं जाऊन ऐकत बसायचं. अजिबात ऐकायचं नाही. चांगलं सांगत असते तरी म्हणायचं सांगूच नको. मला माहिती रामकृष्ण हरी म्हणायचे, विठ्ठल म्हणायचं, दिंडीत जायचं, ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं, तू तर काही सांगू नको. तुझ्या संसारात न सांगू नको, चांगलं सांगू नको, वाईट सांगू नको. महाराज एक जर ठिणगी पडली ना गंजीच्या त्या गंजीवरती तर अख्खी गंज भेटते. किती असतं काडीला गुण? एवढंच असतं का नाही? पण तेवढं टाकल्यानंतर हजारो पेंड्या जळतात का नाही? तसंच आहे महाराज, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून महाराज सांगतात जीवनामध्ये कधी काही कोणाचं ऐकायचं नाही. ऐकल्याच्या नंतर फार मोठा घोटाळा होतो. बघा चला आपला विषय कुठं आलता? तुझं तूच बघ मला. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात तुकोबर आहे म्हणलं पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गया वर्जन भेटले पितरांचे ऋण. त्या मुक्त ऋणातून मात्र खरोखर मी काय झालो तर आता मुक्त झालेलो आहे. कशामुळे? आता मी काय केलं? अभंगाचं तिसरं केले कर्मंतार केले कर्मंतार केले कर्मंतार
म्हणतात हा मुक्त दिवस आहे. आपल्यातून निघून गेलेले रतन भाऊ त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून हे पुण्य आपल्याला त्यांना समर्पित करायचं आहे. बघा, एक बाप असतात, छोटी छोटी लेकरं त्यांचे, एक बाप जीवनातून निघून गेला तर त्याचं दुःख किती असतं. महाराज सांगता, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा जळून सदणा, त्याची पहाडाची छाती, त्याची हृदय गुलाब, त्याच्या घामांना सुद्धा हिरा मोत्याचा रंग. बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरे. महाराज सांगतात, बापाचा जीव एवढा असतो आपल्या लेकीवरती आणि लेकावरती. बाप जीवनामध्ये द्वंद्वात रडत असतो. एकदा आपला कलिजेचा तुकडा असणारी आपली मुलगी, हिला असताना खरोखर तिचं लग्न लावून तिला वाट लावत असताना पहाडासारखा बाप घट्ट हृदयासारखा असला तरी तो ढसा ढसा रडत असतो. माणसात नाही रडला तरी कोपऱ्यात मुंडकं घालून का होईना रडतो. महाराज त्याला बाप म्हणतात. म्हणून बाप साठवितो अश्रू वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरे. ज्याला लेक आहे त्याच बापाला कळणार लेक गेल्याचं दुःख काय असतं. महाराज, हा एकुलता एक मुलगा तो जेव्हा बापातून वेगळा निघतो ना तेव्हा एक बाप ढसा ढसा रडत असतो. हाडाची काढ केली बाळा, रक्ताचं पाणी केलं बाळा तुझ्यासाठी, आणि तू मला आता म्हातारपणी निराधारपणे सोडत आहे. हा आम्ही सांभाळायचं, तुला बोध झालेला आहे ना, म्हणून तू आम्हाला अर्ध्यावरती सोडत आहे. महाराज, लई कमवून ठेवू नका लेकरांना, त्यांच्यासाठी फक्त संस्कार द्या त्यांना. हा काही उपयोग होत नाही. संस्कार दिले ना ते तुम्हाला म्हातारपणी सांभाळतील. बघा, आणि नुसती संपत्ती कमवली ना ते सांभाळत नाही पैसे पुढे. एक माऊली होती असरे, तिने असरे खोरकर आपले 2 पोरं होते. दादा 2 पोरं अमेरिकेचे डॉक्टर गेले, कोट्याधीश झाले, महिन्याला कोट रुपये कमवायचे. हा आई मिली तर असताना बापानं पत्र लिहिलं, 20 पत्र की कारण माझ्या लाडल्या लेकरांनो या ठिकाणी खरोखर तुझी माय गेली, वैकुंठवासी झाली, या तुम्ही या म्हटल्याच्या नंतर त्याच्या हातात पत्र पडलं. दोघांचा विचार झाला, दादाचा आणि भाऊचा. म्हटले अरे तू जातो का मी जातो. म्हटले मग एक जण आईच्या वेळेस जायचं आणि एक जण बापाच्या वेळेस जायचं. धाकटा आला, तो म्हटला आता मी बापाच्या वेळेस जाईन, तू आता आईच्या वेळेस जा म्हटला. तो आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दशक्रिया विधी झाला. विधी झाल्याच्या नंतर 5-25 हजार रुपये बापाच्या हातामध्ये दिले. दादा आणखी काही पुढचा विधी असेल तर करून घ्या, मी चालू. अरे ती म्हटले गंगा पूजन होस तर तरी थांब, तुझी आई होती जन्मदाती. नाही म्हटले मला थांबायला वेळ नाही, म्हटले मला जावं लागेल. अरे म्हटले तू आला पण थोरला गडी का नाही आला. तो म्हणला की मी बापाच्या वेळेस जाईन, तू आता आईच्या वेळेस जा. काय वाटलं असेल त्या बापाच्या जीवाला. अरे म्हणले जन्म देऊन सुद्धा असताना मी पाप केलं रे. मातीचे आखोळे दगड आला पोटासी, आता तरी उघडी डोळे जरी अध्यापिन कळी, मातीचे आखोळे दगड आला पोटासी. महाराज सांगतात अशा दगडाला जन्म देऊन सुद्धा उपयोग नाही झाली तरी चांगलंय, वाज राहिलं तरी चांगलंय. काय करता महाराज सांगतात अशा लेकरांना जन्म देऊन. म्हणून आई बाप असणारे खरोखर हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, स्वतः उपाशी राहतात आणि आपल्या लेकराला सांभाळतात, त्यांच्या पोटाची खळगी भरतात आणि स्वतःला असताना भुके मरतात. असे असताना खरोखर बाप जीवनातून असताना काही करत नाही बाबा. म्हणून हे आई बापासाठी तुम्ही असताना खरोखर काय खर्चच काय येतो. एक पुत्र सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आई बाप सांभाळायला येत नाही दादा. म्हणून असताना या ठिकाणी कुत्र्याला तरी सांज सकाळ बिस्किट टाकली तरी एक दिवस चावल्याशिवाय राहत नाही. आई बापाला शिळ्या भाकरी घाला, 2 टाइम चहा द्या तरी मरताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अरे पेताडाची जरी आई असली ना, दररोज पेताडाने येऊन कंबरडात लाथा जरी घातल्या तरी तिसऱ्या दिवशी येते सुनेला विचारते का ग माझा बाबा 2 दिवस दिसला नाही. सुनबाई म्हणते आत्याबाई तुम्हाला काय अक्कल आहे का, तुमचा बाबा येतो आणि रोज तुम्हाला मारतो तरी त्या बाबाचं ध्यान करा, जाऊ दे की मरू द्या मसन वाट्यात जाऊ द्या. ती म्हणते नाही ग माझ्या पोटचा गोळा आहे, पेताड असू नाही तर माझ्या कंबरड्यात लाथ का घालून आपण माझ्या पोटचा गोळा आहे, मला दुःख होतं का माझ्या लेकराने 2 घास खाल्ले का नाही, तो जेवला का नाही. म्हणून महाराज सांगतात आई शिकळवाळाची नाती, आई शिकळवाळाची
जन्म दिला आईने मला उपकार भगवाना. जन्म दिला आईने मला उपकार भगवाना. वा. आईचं आणि बापाचं खूप प्रेम असतं बाबा. हा म्हणून आई बापाची सेवा आपण करायची तेव्हा आपले मुलं आपली सेवा करतील बरं का. हा जसं पेरावं तसं उगवतं. भुईमुगाच्या शेंगा पेरल्या तर भुईमुगाच्या शेंगाच खायला भेटतात. पण एका ठिकाणी कीर्तनाला गेलो म्हटले महाराज तुम्ही रात्री कीर्तनात सांगितलं भुईमुगाच्या शेंगा पेरल्या तर शेंगाच उगवत्यात. हा शेंगा कुठं म्हणले शेंगाने पेरतो मग टारफाला त्याला कसं काय येतं. हा म्हणलं ते बी खरं नाही का. हा मग आम्ही दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्यांच्याकडे चहा घ्यायला गेलो. गेल्याच्या नंतर ते म्हटले चहा घ्यायचा का कॉफी घ्यायचं का दूध घ्यायचं का. म्हटलं काहीच घेत नाही. हा म्हटले दूध तरी घ्या. गावरान गायचे म्हटलं गावरान गायचे म्हणलं आणा. हा आणलं दूध. आणल्याच्या नंतर मी म्हटलं मला फक्त दूध द्या. ते म्हटले कपात दूधच आणलंय ना. म्हणलं नाही नाही नुसतं दूध द्या म्हटलं. ते म्हटले नाही नाही दूधच आणलंय माझी साहेब. नाही म्हटलं दूधच पाहिजे फक्त. हा ते म्हटले नाही दूधच आणलंय गोर आणलंय चांगलं आणलंय इलायची टाकून तापवलंय चांगलं. म्हणलं फक्त मला दूधच पाहिजे. हा मग म्हटलं फक्त दूधच आणले. म्हणलं कप कशाला. म्हणले कपाशिवाय दूध कसं येईल. तसं शेंगदाणा सुद्धा टरफल्याशिवाय कसा येईल नाही काय. विठ्ठल हा महाराज सांगतात तसं आहे जसं पेरावं तसं उगवतं. ऐका एक दृष्टांत सांगते आठवला म्हणून. हा एक असताना बिचारा म्हातारा होता. बिचारा त्याची बायको लवकरच गेलेली होती. एकुलता एक मुलगा होता. त्याने शिकवला त्याला इंजिनियर केलं. इंजिनियर केल्याच्या नंतर त्याचं लग्न लावलं. नोकरी असली की छोकरी लवकर भेटते बरं का. हा आणि नोकरी नसते तर छोकरी भेटत नाही. 5 लाख रुपये द्या नाही तर 10 लाख रुपये द्या. पण ती म्हणते नाही माझ्या पोराला माझ्या पुरीला द्यायची नाही. लग्न करायचं नाही. नवरदेव एकटा पाहिजे. तो शिकलेला पाहिजे. त्याला नोकरी पाहिजे. त्याला जमीन पाहिजे. तुझी पोरगी जमिनीत लावायचीच नाही. वावरात जमीन पाहिजे कशाला. वरून म्हणते माझी पोरगी वावरात जाणार नाही. किती अटी बघा तुम्ही. हा एवढ्या अटी असून ती म्हणते परत ज्याला द्यायची त्या धावायला आई बाप नसले पाहिजे. तुला नाही काही येणार सून. तिने अशी मागणी केल्या. मग कसं अंतकरणाला वाईट वाटेल. हा म्हणून महाराज सांगतात सगळ्या अशा अटी कठीण आहे. पण महाराज सांगतात ज्याला नोकरी त्याला छोकरी भेटते. त्याला नोकरी लागली छोकरी भेटली. छोकरी भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हातारा आपल्या दारात बसायचं संध्याकाळी झोपायचं. पण ती छोकरी अशी होती की ती जॉब करू लागली इंजिनियरचा. ती बी इंजिनियर असल्यामुळे जॉब करायची. जॉब करत असताना संध्याकाळी घरी आली. 6-4 महिने म्हातारीची सेवा केली. पण 12 महिन्याच्या नंतर ती म्हटली नवऱ्याला म्हटली एक तर म्हातारा सांभाळ नाही तर मला सांभाळ. हा तो म्हटला असं कसं रे. मला लहानपणी म्हातारीने आईचं प्रेम दिलं बापाचं दिलं. हा तर हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा केला नितांत प्रेमानं वाढवलं. खूप मला जीव लावला. माझ्या बापाने मला लय सांभाळलं शिकवलं. स्वतः उपाशी राहिला सालं घातली. सगळं काही केलं मला शिकवलं. आणि तू म्हणते बापाला सांभाळ नाही तर मला सांभाळ. हा ती म्हटली नाही नाही तुला बाप सांभाळायचं असलं तर मी राहणार नाही. रातभर खोकत आहे म्हणली मला झोप येत नाही. दिवसभर काम करायचं. हा कुठं म्हटली तुझ्या बापाला सांभाळ. हा ते म्हटलं नाही नाही तसं करू नका. बापाच्या कानावर आलं. हा बाप बिचारा चिंतेत डोक्याला हात लावून बसला काय करावं. पण बायकोचं कारण कसा कमीच होईना. बस म्हटलं की बसलं. उठ म्हटलं की उठलं. डबल सुटलं. हा ती म्हणली बघ मी माझी बॅग भरली मी चालले बघ. हा त्याला वाटलं आता बायका काय भेटत नाही. ते मला जय देव तू माझी बायको तू म्हणतील तसंच मी ऐकू. हा महाराज सांगतात त्यांनी म्हटलं बापाला म्हटलं दादा तुमची पिशवी भरा. बाबाने गठोडं बांधलं धोतर शर्ट काय असेल ते बांधलं. मला बसा गाडीत 4 चाकी गाडीत बसवल्याच्या नंतर एक मोठी असणारी गंगासारखी पैठणसारखी भागीरथीसारखी नदी होती. त्या नदीच्या काठी नेलं. जिथं खोल खड्डा होता तिथं नेल्याच्या नंतर त्या बाबा असताना ते बिचारे असताना हे चालल्याच्या नंतर बाबाला ते खड्डा ती ठिकाण आठवल्याच्या नंतर बाबाने सांगितलं दादा इथं गाडी उभा कर. दादाने गाडी तिथे उभा केली. बाबाला खाली उतरवलं. आणि उतरवल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाप कारण या लेकराला तिथंच त्याला ढकलून द्यायचं होतं. आणि त्या म्हातारीने त्याच्या बापाला तिथंच ढकललेलं होतं त्याच खड्ड्यामध्ये पाण्याच्या वर का धावामध्ये. हा मग तो असताना तो म्हातारा खाली उतरल्याच्या नंतर स्वर्ग
हा मोठ्या मोठ्याने रडू लागला, धाय माय मोकळून रडू लागला. मुलाने विचारलं, दादा का रडता? अरे बाबा, म्हटलं माझ्या बापाला मी इथंच ढकलून दिलेलं होतं, मला माहिती तू मला इथंच ढकलायला आला म्हणून मला रडू येते. मला ढकल बाबा, मला ढकल, कारण मी माझ्या बापाला ढकललं होतं म्हणून माझा पोरगा मला निश्चित ढकलणारच, हे मला सुद्धा कळतंय. म्हणून तू ढकललं, मला या ढोरात मारलं तरी मला त्याचं दुःख वाटत नाही, माझ्या कर्माची फळं मी कर्म झाले तिची भोगाले, हो केले 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 कर्म झाले तिची हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे. अशा पद्धतीने जसं करावं तसंच उगवतं, जसं पेरावं तसं उगवतं, जसं करावं तसं भरावं लागतं. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात, हा माझे झाले गयावरती फिटले पितरांचे ऋण, आपल्यातून निघून गेलेले वैकुंठवासी रतन भाऊ या ठिकाणी कीर्तन, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आणि खरोखर तुम्हाला आम्हाला हे सर्व हे कीर्तनाचं पुण्य, अन्नदानाचं पुण्य, वस्त्रदानाचं पुण्य, ब्रह्मपूजेचं पुण्य, पिंडदानाचं पुण्य सगळं आज आपल्याला त्यांना समर्पित करायचे आहे. पांडुरंगाला प्रार्थना करायची की गोड स्वभावाचं असणारं व्यक्तिमत्व होतं, गरीब होतं. किती रतन भाऊ गरीब, कुणी म्हटलं का आयुष्यामध्ये की भाऊ त्याने मला एखादी शिवी दिली तो उंच आवाजामध्ये बोलला, असा आमचा रतन भाऊ. त्या ठिकाणी नावही त्याचं रतनच होतं आणि खरंच रत्नाची खाण होती. बिचारा काय त्याचं नाव गोड होतं, रतन. अशा पद्धतीचं गोड नाव होतं आणि जगलाही तसाच, कोणाला जीवनात वाईट बोलला नाही, कोणाचं असं वाईट चिंतन केलं नाही, आयुष्यात कधी ते व्यक्ती कोणाला भांडला सुद्धा नाही. म्हणून आमचे रतन भाऊ एवढे गुणवान होते, प्रपंचिक होते आणि त्या ठिकाणी गोड असे त्यांचे 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे आणि त्यांची पत्नी आहे. म्हणून त्या कीर्तन परिवाराने या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला कीर्तन ठेवलं का तर हा मुक्त दिन आहे. लेखा जो काय आयुष्यभराचा जो आहे ना, त्याच्यातून असताना खरोखर आयुष्यभर जो लेखा जो काय पाप पुण्याचा असताना जो मेळ असतो तो याच्यातून असताना खरोखर आज पूर्ण होत असतं, याचा हिशोब होत असतो. म्हणून त्या ठिकाणी एका राजानं काय केलं, मुलात आयुष्यभर पाप केलेलं होतं आणि फक्त साधू संतांची त्या ठिकाणी साधू संतांनी त्यांना कुंभा घालून, छातीत असताना कुंभ घालून एकदा राम म्हणायला लावलं होतं एका नास्तिकाला, बरं का. आणि तो नास्तिक मेला आणि मेल्याच्या नंतर त्या ठिकाणी यमाने नेल्याच्या नंतर ते दंडीशाही करायचं. ते यमाला सुद्धा म्हणलं अजिबात मला हात लावायचं नाही, अजिबात मला मारायचं नाही. ते म्हणले मारायचं नाही म्हणजे तो आयुष्यभराची पुण्य पाप केलेलं आहे म्हटले, त्या यादीत असं पुण्य केलेलं कधी नावच नाही. तेव्हा म्हटलं एकदा म्हणलेलं आहे ना राम, काय म्हणला तेव्हा, एकदा राम म्हणलेलं आहे ना. मग त्यांनी विचारलं, मग म्हणजे तुला आधी पुण्याचं फळ भोगायचं का पापाचं? तेव्हा म्हणला मी एकदाच राम म्हणलेलं आहे, फक्त मला आधी एकदा राम म्हणलेलं आहे ना, तेवढ्या राम म्हणलेल्याचं काय पुण्य आहे तेवढंच मला आधी द्या. मग एवढी मिटिंग जमली, माणसं नाही 1000 पटीने मिटिंग जमली. मग सगळे देव सगळे जमले, मग सगळे इंद्रचंद्र वरून अग्नी सगळे जमले. म्हणले चला ब्रह्मदेवाकडे, सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हटले कशाला आणले हे सोंग? काय नाही म्हटलं, एकदाच ते राम म्हणलं होतं, त्याचं पुण्याचं फल काय ते त्याला द्यायचंय.
मग पापाचं फळ ते म्हणलं आयुष्यभर भोगेल. मग ब्रह्माजीने सांगितलं मला सांगता येणार नाही बाबा. मग म्हटले चला कुठं कैलासात महादेवाकडे. महादेव भोळे आहेत. गेले महादेवाकडे. महादेवाला सगळ्यांनी नमस्कार घातला. महादेव म्हटले कशासाठी एवढी जत्रा घेऊन आलात. काय नाही म्हटले हे असं एक नास्तिक आहे म्हटले ते आयुष्यामध्ये एकदाच राम म्हणलाय आणि त्यांनी सांगितलं आधी राम म्हणल्याचं पुण्य मला पुण्याचं फळ द्या आणि नंतर पापाचं फळ मी जन्मजन्मी भोगेल. मग भगवान शंकर म्हटले हे माझ्याच्याने होणार नाही बाबा. मग म्हटले चला विष्णूकडे. विष्णुदेवाकडे गेले. विष्णुदेवाने विचारलं एवढी मोठी जत्रा घेऊन कशासाठी आला. काय नाही म्हटलं हे नास्तिक व्यक्ती आई मेलाय म्हटले ते आमच्या दरबारात आलाय आणि ते एकदाच राम म्हटलेला आहे. त्यांनी सांगितलं मी राम म्हणलेलं काय पुण्याचं फळ असेल ते मला आधी द्या आणि नंतर पापाचं फळ भोगतो म्हटले. ठीक आहे. मग त्या विष्णू भगवंताने काय केलं त्याला घेतलं. म्हटलं ब्रह्माजी शंकरजी इकडे आणा त्याला आणि त्याला मांडीवर घेतलं. मांडीवर कोणाला त्या नास्तिकाला. हा मांडीवर घेतल्यानंतर मग सगळ्यांनी विचारलं इंद्रचंद्र वरून अग्नी ब्रह्मा म्हटले सांगा की देवा एकदा राम म्हणल्याचं पुण्य काय. म्हटले तुमच्या आकली काही कुठं नेऊन टाकल्या का एखाद्या खात्यात. म्हटले नाही देवा आम्हाला कळत नाही. अरे म्हटले तुम्हाला एवढं कळत नाही का एकदा राम म्हटलं तर त्याला माझ्या मांडीव घेतले याच्यापेक्षा आणखी काय द्यायचं त्याचं फळ. म्हणून राम नामाचं फार मोठं फळ आहे. म्हणून महाराज सांगतात सातत्याने नामचिंतन करायचं कधीच वाईट बोलायचं नाही. 1 कोटी नामचिंतन झालं तर आरोग्य प्राप्त होतं. 2 कोटी नामचिंतन झालं तर यश कीर्ती मिळते. 3 कोटी नामचिंतन झालं तर महाराज सांगतात हे लोकांचे सुख भेटतात. 4 कोटी नामचिंतन झालं तर स्वर्ग सुख भेटतं. 5 कोटी नामचिंतन झालं तर त्या ठिकाणी काम क्रोधादी विकार नष्ट होतात. 6 कोटी नामचिंतन जर झालं तर ज्ञान प्राप्त होतं. 7 कोटी नामचिंतन झालं तर नवरा बायको जगाला भांडण होत असेल तर ते होणार नाही. पण 7 कोटी कवा घ्यायचा तुम्ही नामस्मरण. कोणाचं भांडण होत असलं तर हे जबर का. 8 कोटी नामस्मरण झालं तर अपमृत्यू टळतो. एखाद्याला जर अपमृत्यू असेल त्याच्या नशिबात तर तो टळतो. धोका एखाद्याचा ऍक्सिडेंट व्हायचा असेल तर तो टळतो. एखादं कशाने असं त्याचं जर मरण लिहिलेलं असेल अपमृत्यूमध्ये मध्ये मध्यंतरी तर तो धोका टळल्या जातो. 9 कोटी नामचिंतन झाल्याच्या नंतर काय होतं तर स्वरूप साक्षात्कार होतं. भगवंत स्वप्नात येतात दृष्टांत देतात आशीर्वाद देतात. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात 10 कोटी नामचिंतन झाल्याच्या नंतर प्रारब्ध कर्म संपत. 11 कोटी नामचिंतन झाल्याच्या नंतर कर्म संचित क्रियामान संपत आणि 12 कोटी नामचिंतन झाल्याच्या नंतर साक्षात देव भेटतात. म्हणून त्या ठिकाणी रामदास स्वामीला साक्षात देव त्यांचे येऊन पुढे उभा राहिले. प्रभू रामचंद्र त्यांनी साक्षात त्यांना दर्शन दिलं आणि 12 कोटीच्या पुढे नामचिंतन जर झालं ना 13 कोटी पर्यंत तर देव माग पुढे उभा राहतो. अर्जुनाचं 13 कोटीच्या पुढे नामचिंतन झालं होतं म्हणून त्याचे केस सुद्धा जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण चला वाजवा जय कृष्ण श्रीकृष्ण इकडे लक्ष द्यायचं आमच्याकडे मार्ग अर्जुनाचं 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झालं होतं. द्रौपदीचं सुद्धा 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झालं होतं. कारण महाराज सांगतात दुर्योधनाने भर सभेमध्ये तिची साडी काढायचा प्रयत्न केला पण तिने भगवंताचा धावा सुरू केला. कृष्णा धाव लवकरी संकट पडले भारी हरी तो आमचा कैवारे आले विघ्न निवारी. द्रौपदीची अति साखडी सभेशी करीता उघडी या लागे लवड सवडी सोयी लुगडी मी झालो उद्धवा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिने धावा केला आणि धावा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी देव महाराज सांगतात प्रत्यक्षात वस्त्र अवतार त्यांनी धारण केला. द्रौपदीच्या अति साखडी महाराज सांगतात या लागे झालो मी लुगडी. म्हणून महाराज सांगतात द्रौपदीच्या अति साखडी सवेशी करिता उघडी या लागे लवड सवडी सोयी लुगडी मी झालो उद्धव. सोयी म्हणजे स्वतः. अशा पद्धतीने स्वतः वस्त्र अवतार परमात्म्याने धारण केला आणि हजारो लाखो साड्या फेडू फेडू काढू त्या दुशासनाच्या हात मोडायची वेळ आली. घामाघूम झाला तरी द्रौपदीच्या साड्या कमी झाल्या नाही. कारण का वस्त्र अवतारच परमात्म्याने धारण केलेला होता. मग वस्त्राला काय कमी आहे. म्हणून महाराज 13 कोटीच्या पुढे माझ्या द्रौपदी मैयाचं सुद्धा नामस्मरण झालेलं होतं. म्हणून देव पुढे मागे उभा महाराज देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट जैसा केला तैसा होई धावे सोयी धरुणी मागे पुढे उभा राही संभाळिता आली आघात निवाराई. म्हणून 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झालं तर देव तुमचे मागे पुढे राहून सेवा करील. मग कुणाकोणाचं 13 कोटी झाले नामस्मरण वर हात करा.
सांगायची गरजच काय, देव पुढे येऊन उभा राहिला असता आम्हाला तुमच्या लाईनला दर्शन घ्यायला लाईनला उभं राहावं लागलं नाही का नाही. आपण करा नामस्मरण, कारण हे आयुष्य जे आहे का तुमचं आमचं हे बोनस मध्ये दिलेलं आहे. कोरोनातून तुम्ही आम्ही वाचलो म्हणजे बोनस मध्ये आयुष्य दिलंय. तरी तुळशी पूजाला या म्हणल्यावर एक सुद्धा याच्याची मावशी येत नाही. त्या 2-4 महिला सोडल्या तर एक म्हणते नको बाय माझं लय कंबर दुखत, एक म्हणते नको बाय मला तिथं चलणं होत नाही, एक म्हणते काय होतंय मरत का तिथं येऊन. रामकृष्ण हरी म्हणायचं, श्रीकृष्ण गोविंद हरिवर एवढंच म्हणायचं आहे का नाही. अशा सगळ्या जर मिळून आल्या तर काय होईल, काय नाही. पण एखाद्याचे भांडण लागले सगळे पळून जात्याला भाकर खाता खाता, पण नामस्मरण करायला येत नाही. आमच्या आका वहिनी चला 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 म्हणतात तरी येत नाही. आम्ही सांगतो कशासाठी, आमच्या पदरचं काही सांगत नाही. तुकाराम महाराजांचा निरोप तुमच्यापर्यंत सांगतो. म्हणून महाराज सांगतात हे जर नाही ऐकलं साधू संतांचं तर काय होईल बोला. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. वरतीच्या वतीमा तुला नाही वरतीच्या वतीमा, वरतीच्या वतीमा तुला नाही वरतीच्या वतीमा, सरतीच्या वतीमा तुला नाही सरतीच्या वतीमा, सरतीच्या वतीमा तुला नाही सरतीच्या वतीमा. एखादी नादनी आमचे काय गाजाईला, एखादी नादनी आमचे काय गाजाईला, एखादी नादनी आमचे काय गाजाईला, काय गाजाईला, काय गाजाईला. पिंगळा 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 बाजारी, पिंगळा बाजारी, पिंगळा बाजारी, पिंगळा बाजारी, पिंगळा Thank you.
जरी नाही काढलं तरी दुसरा येईल हे तरी नाही काढलं. सरत शेवटी गोड असा पिंगळा म्हटल्या मुली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून साधू संत सांगतात हे जर तुम्ही नाही ऐकलं तर नुकसान कोणाचं होणार आहे? तुमचंच होणार आहे. जसं इष्टीतला माणूस पेशंजर बसला आणि त्याने तिकीट काढलं, खाली येऊन उड्या मारायला लागला, नाचायला लागला, तो इष्टी निघून गेली. दुसऱ्या माणसाने विचारलं, म्हणले का नाचत होते? म्हणला मी तिकीट काढलं गेलोच ना, इष्टीवाल्याला पैसे किती गेला तू? इष्टीवाला कशाला पसंत बाबा, तुझे पैसे गेले ना. म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी जरी टाळी वाजवली, जरी नामस्मरण करा म्हटले तरी तुकाराम महाराज आपल्या हितासाठी करता म्हणतात आणि आपण करायला पाहिजे. पण काही काही लोक म्हणतात रात्री महाराज बोंबलत होता, तुकाराम महाराजाचा निरोप आपल्यामध्ये सांगत होता, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. पण आम्ही महाराजाच्या बापाला भेलो नाही, एकदा राम म्हणलो नाही, टाळी वाजवली नाही. कुणाचं काय जाणार आहे? आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन थोडा वेगळी. महाराज सांगतात जेवढं नामस्मरण कराल तेवढं तुम्हाला सुख शांती समाधान लाभणार आहे. तुम्ही म्हणाल कधी? इह लोकांमध्ये आता सुद्धा, आता कीर्तन ऐकतात ना तुम्ही, सगळं विसरलात का नाही दुःख? कुणाच्या डोक्यात आहे का सुनाशी बोलली बाय, तिथेची बोलली बाय, पोरगा असं म्हणलं बाय, त्याने आत्महत्या केला बाय? कुणाच्या डोक्यात आहे का? आता 2 तास तरी नाही येणार, आहे का नाही? म्हणून दुःख विसरण्याची जागाच ही आहे. म्हणून सांगितलं परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. इथं एवढा मोठा लाभ, एवढा मोठा लाभ आहे. कथा कीर्तनाने महाराज हा लाभ कुणी जीवनात कधीच प्राप्त होणार नाही, असा हा लाभ आहे नामस्मरणाचा. म्हणून नामस्मरण करा आणि त्या ठिकाणी जीवाला शांती समाधान प्राप्त होईल. तुम्ही म्हणाल इथं नाही, इथं तर होणारच, पण परलोकात मेल्यावर सुद्धा तिथं सुद्धा आपल्याला सुख लाभणार, तिथं सुद्धा तुमची पूजा होणार. तुम्ही नामस्मरण केले, रामकृष्ण हरी म्हणलात, तुम्ही विष्णूचे भक्त म्हणून देव सुद्धा आपल्या डोक्यावर हात फिरणार. लावणी हात कुरळीला माता सांगितले चिंता करावी. म्हणून एकदा राम म्हणलं होतं ते, तर त्याला असं त्या ठिकाणी देवाने मांडीव घेतलं होतं त्या कठीण नास्तिकाला. मग तुम्ही आम्ही राम राम म्हणत नाही का? आपण तर प्रेमाने म्हणतो. मग म्हणा सर्वांनी वरती हात करा, प्रेमाने म्हणा विठोबार कुमारी, 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 विठोबार कुमारी. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, केली कर्मांतर बोंब मारली हरिहर, तुका म्हणे माझे, 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 तुका Why
विठ्ठल पितराचे ऋण पितराचे ऋण झालेले कीर्तनरूपी पुष्प वैकुंठवासी रतनभाऊ दगडू किर्दात यांना आपण या कीर्तनाचं पुण्य, दानाचं पुण्य, अन्नदानाचं पुण्य, वस्त्रदानाचं पुण्य आपण आज सगळे समर्पित करणार आहोत. पिंड प्रजावली दिला आपुले करी माझे झाले गयवर्जन पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर भोग मारले हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. ही भार पितरांचं ऋण उतरण्यासाठी हे कीर्तन आहे. म्हणून त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून हे नामस्मरण कीर्तन आहे. म्हणून त्या ठिकाणी वैकुंठवासी रतनभाऊ किर्दात यांचे दोन पुत्र तुकाराम आणि योगेश आणि त्यांची मुलगी जावई आणि विठाबाई आणि त्यांचा बंधू बांधव किर्दात परिवार आमच्या आदरणीय माऊली मंडपवाले माऊली माऊली किर्दातांनी या ठिकाणी मला फोन केला. कीर्तनाची सेवा माझ्याकडे गोड अशी समशिष्टी लावली. कीर्तनाला उपस्थित आमचे हरिभक्त परायण बाळू महाराज जमगावकर आपले गणगावकर हे उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय आमचे नाना महाराज झटके गायन सम्राट हे उपस्थित राहिले. आदरणीय आमचे वैष्णवदेवी गायनाचार्य कीर्तनकार उपस्थित राहिले. या ठिकाणी राधादेवी गायनाचार्य कीर्तनकार
शाळा पेपर देऊन आल्या, कीर्तनाला उपस्थित राहिल्या. आदरणीय असणारे पेटी मास्तर गहिना भाऊ सोनटक्के उपस्थित राहिले. मृदंग सम्राट या ठिकाणी, तबला विशारद हरिभक्तपरायण महावीर महाराज घुले हे या ठिकाणी उपस्थित राहिले. गोड अशी मृदंगाची साथ केली. या सर्व टाळकऱ्या माळकऱ्यांसाठी, मृदंगाचार्य पेटी मास्तरसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी आमच्या माता भगिनी, आमच्या अक्का असतील, आमच्या बहिणी असतील, सगळ्या बहिण्याच आहेत. हा, आमचे या ठिकाणी बंधू बांधव आहेत. या ठिकाणी आमचे अण्णा तांबरे अण्णा या ठिकाणी उपस्थित राहिले. बंगळे दादा उपस्थित राहिले. भवर सर उपस्थित राहिले. तांबरे मामा उपस्थित राहिले. माने परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला. किरदार परिवार उपस्थित राहिला. पाहुणे रावळे सगळे या ठिकाणी, इष्टबंधू सगळे उपस्थित राहिले. माता भगिनी, पुरुष मंडळ, सर्व किरदार परिवार आणि सर्व आपले भोरवाडीतील तरुण बांधव, तरुण मंडळी या ठिकाणी सगळे किरदार परिवाराच्या सुखदुःखामध्ये तुम्ही उपस्थित राहिलात. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना धन्यवाद. एक महत्वाची सूचना तुम्हाला सांगायची, संत ज्ञानेश्वर सेवा संस्थान भोरवाडी या ठिकाणी संस्थांच्या वतीने आपण या ठिकाणी सालाबाद नियमाप्रमाणे एका तीर्थाला दरवर्षी जातो. तर यावर्षी आम्ही द्वारकाधाम यात्रेला यात्रा काढलेली आहे. 10 दिवसाचा रूट आहे. या ठिकाणी खर्चही थोडाच आहे. जेवणाची व्यवस्था सुंदर आहे. स्लीपर कोच गाडी आहे. झोपून आराम जायचं. ज्यांना कोणाला यायचं त्यांनी माझ्या बरोबर चला, इकडे तिकडे पळू नका. आपल्या घरच्या घरी चांगली सुंदर आपला अधिकार असतो. कुठं चहा कमी पडला तर माझ्या कानाला तुम्ही धरता, नाश्ता कमी पडला तर माझ्या कानाला धरता. पण दुसऱ्याला गेला, दुसरीकडे गेला तर बोलता येईल का तुम्हाला? आणि मी माझ्या तुम्ही माता भगिनी म्हणून मन लावून सेवा करेन. आतापर्यंत जेवढ्या मी ट्रिपा नेल्या तेवढे सगळे लोक माझ्यावरती खुश आहेत. मी कुणाच्या घरी जात नाही, काय नाही, फक्त फोनवर कॉन्टॅक्ट करते आणि फोनवरच गाड्या भरतात. म्हणून या ठिकाणी आता आम्ही काशी अयोध्येला सुद्धा कोळगावच्या बाया, महाराजांच्या मावशी, त्या तिकडल्या महिला निघाल्या. 20 सीटरची गाडी चालली आहे. आम्ही आता चाललो 20 एप्रिलला आणि नंतर हे आपल्याला 10 मेला जायचे द्वारकाधामला. तर त्या ठिकाणी 40-45 सीट झाले. तुम्ही म्हणाल बायांना सांगते, जाऊ द्या, त्यांचं सांगू द्या. पुरुष मंडळ असं म्हणू नका. पुरुषांना तुम्हाला बी असं बंधू बांधवांना तुम्हालाही सांगते, असं काही नाही बायांची ट्रिप आहे असं काही नाही. तर पुरुषांना सुद्धा तिथं अधिकार आहे. कुणी जोड्या निघला तर जोड्या निघा, कुणी एक निघलं तर एक निघा, कुणी आईबाप लावायचे असले तर आईबाप लावा. आपल्या घरची गाडी, घरची सुविधा आहे, सगळं काही टेन्शन नका घेऊ. म्हणून त्या ठिकाणी खर्च थोडा, सुविधा छान आहेत. म्हणून ही सूचना महत्वाची आहे. तुम्ही सगळे आपले या ठिकाणी भोरवाडीचं नाव महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलं आहे. अशा पद्धतीने कथा कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कथा कीर्तनाला जातो, हरिनामाचा ध्वज घेऊन. अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणून आपले असताना तुम्हाला माहितीच आहे, नैमित्तिक जे कार्य आहे त्या आळंदीला दिंडी, पंढरपूरला दिंडी, सप्ताह आणि दररोज असणारी कथा कीर्तन असा असणारा आपला परमार्थिक प्रवास चाललेला आहे. आणि हा चालत राहणार आहे. दत्त कृपेने, माऊली कृपेने, बजरंगबली हनुमंतरायाच्या कृपेने, या ठिकाणी साधू संतांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला हा जीवनरूपी प्रवास. आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. सर्वांनी प्रेमाने भजन करा. एकदा आता काय करायचं, वैकुंठवाशी रतन भाऊ किरदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली करायची. आधी जय विठ्ठल करायचं, आरती लावून ठेवा. आरती घ्यायची आहे आणि नंतर या ठिकाणी जय विठ्ठल होईल, शेवटचा अभंग होईल आणि तुम्हाला सुट्टी होईल. काही टेन्शन घेऊ नका. जय विठ्ठल, Thank you.
मी जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा संगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावितो अंतकाळी विठोबासी पावला कुडी सहित झाला उदात बापुला कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुदेव दत्त हर हर महादेव बजरंग हनुमान की जय या ठिकाणी कीर्तनरूपी पुष्प हे रतन भाऊ यांच्या चरणी आपण समर्पित करून या ठिकाणी सर्वांना रामकृष्ण हरी पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय मागणी ते तुझं प्रत्याय देशंतरी पाय पांडुरंगा या संतांची निर्मिती मदती आम्ही गणपती मागते तुका म्हणे आता उद्धार होई मदती मी पायी संतांच्या या संतांची निर्मिती मदती आणि तुझे काही नमो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम